भंडाऱ्यातली वांग्याची भाजी पाहिली की आमचे पोट्टे अशी भिडतात की त्याला वर पाहायला टाइम नसते. काही महत्त्वाची कामं पुरे करायसाठी मला गावाला जायचं होतं. मग मुंबईतल्या चंद्रानं ट्रेनमध्ये झोपवलं आणि उठलो तर डायरेक्ट गावातल्या सूर्यनारायणात दर्शन दिलं. आज आमच्या गावामध्ये होती संगीत रामायणाची समाप्ती. पण मी गावाला गेलो की पोरं म्हणले की रिकामी बसूच देत नाहीत. वैभवनं मला गाडीवर बसवलं, आणलं डायरेक्ट वावरात. त्याच्या बैलासाठी गवत आणायचं होतं. मग तो गवत कापत बसला. तेवढ्यात माझी नजर गेली त्याच्या वावरातल्या हरभऱ्यावर. तसं पाहिलं तर सर्वात हरभरा वायल होता, पण एका झाडाखाली मला तो हिरवा दिसला. मग गेलो कसं 200 रुपयाचा हरभरा उपटून घेतला. हा, मुंबईमध्ये एवढाच हरभरा 200 रुपयाला भेटते, पण आपण एवढे भाग्यशाली आहे की आपल्या गावामध्ये सर्व काही आपल्याला फ्रीमध्ये याचा आनंद घेता येतो. इकडे त्यातलं वैभवची गवताची पेंटी तयार झाली. तिला गाडीवर टाकली आणि आम्ही आलो सर्व वैभवच्या वाळग्यात. आणि सुपेश तर आता एकदम सदन शेतकरी होईल, त्याला आपल्या व्हिडिओमध्ये उतरून घेतला. वैभव शेणपाणी करत होता तर मी आलो मंदिरात. हे आमच्या गावातील सर्वात प्राचीन महादेवाचं मंदिर आहे. मंदिरात आल्या सर्वात पहिले देवाचं दर्शन करून घेतलं आणि मंदिराचे काही सिनेमॅटिक व्हिडिओ काढून घेतले, ज्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पहिले अपलोड केलाय. तुम्ही अजून पाहिला नसेल तर पाहून घ्या. गाडीजवळ उभा होतो तर एका पक्षानं वरून मिसाईल टाकलं, पण बरं झालं त्याचा नेम चुकला, नाहीतर त्याच्या विष्टेनं माझ्या डोक्यावरचे केस उद्ध्वस्त करून टाकले असते. मग गाडी काढली आणि आम्ही आलो घरी. सप्त्यामध्ये इकडे काल्याचं कीर्तन सुरू होतं. सर्वात पहिले तर गावातले पोट्टे म्हणत की आम्हाला व्लॉग मध्ये घ्या. मग तेले सर्वांना आपल्या व्लॉग मध्ये खेचून घेतलं. आणि इकडे वांग्याची भाजी तर एवढी चांगली झाली होती की पोट्टे स्वतःला जेवायपासून रोखू शकले नाही. आणि शेवण बुंदीवर तर अशी तुटून पडले की तेले वरही पाहायला टाइम नव्हता. सर्वांचे जेवण झाल्यावर संध्याकाळी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली. आणि खरंच गावाकडे गेले की आपल्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला चांगल्या प्रकारे घडून येते. दिंडीमधल्या टाळ मृदुंगाच्या तालावर होणाऱ्या पावल्या आणि फुगड्या यामध्ये सर्व गाव भक्तीमध्ये तल्लीन होताना आपल्याला दिसून येते. आमच्या गावातल्या या दिंडी सोहळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.